शतायुषी वारकरी परंपरेचे दीपस्तंभ हरपले. डिग्रसचे कैलासवासी हरिभक्त परायण नाथाजी ठकुजी होडगर यांचे निधन. संगमनेर तालुक्यातील डिग्रस गावातील वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ व मान्यवर व्यक्तिमत्व हरिभक्त परायण कैलासवासी नाथाजी ठकुजी होडगर यांनी वयाच्या तब्बल 100 वर्ष 3 महिन्याच्या निरोगी, समाधानी आणि अध्यात्ममय प्रवासानंतर मंगळवारी दिनांक 3 मार्च 2026 रोजी सकाळी 9:30 वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने होडगर परिवार व डिग्रस गावावर शोककळा पसरली असून वारकरी परंपरेतील एक तेजस्वी दीपस्तंभ मावळला आहे. डिसेंबर 1926 मध्ये जन्मलेल्या नाथाजींनी शतकभराचा जीवन प्रवास अत्यंत साधेपणाने, प्रामाणिकपणे आणि भगवंताच्या नामस्मरणात व्यतीत केला. लहानपणापासूनच त्यांच्यावर वारकरी संस्कारांचे गाढे अधिष्ठान होते. होडगर घराण्यातील परंपरेनुसार घरात मूल जन्माला आले की 5व्या दिवशी बाळाच्या गळ्यात तुळशीची माळ घालण्याची प्रथा आजही जपली जाते. त्या आध्यात्मिक वारशाचे ते जिवंत प्रतीक होते. नाथाजी ठकुजी होडगर हे 6 भावांपैकी 5व्या क्रमांकाचे बंधू होते. कैलासवासी गंगाजी ठकुजी होडगर, कैलासवासी बारकू ठकुजी होडगर, कैलासवासी कुशाबा ठकुजी होडगर, कैलासवासी भागाजी ठकुजी होडगर, कैलासवासी नाथाजी ठकुजी होडगर व कैलासवासी मारुती ठकुजी होडगर अशा 6 भावांचा परिवार. त्यातील नाथाजी यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांना बाबूराव, सोपानराव, लक्ष्मण, जनार्दन अशी 4 मुले व कचरूबाई अशी 1 कन्या असा परिवार लाभला. कुटुंबात प्रेम, एकोपा, परस्पर आदर आणि धार्मिक निष्ठा यांची शिकवण त्यांनी दिली. त्यांच्या शांत, संयमी आणि समतोल स्वभावामुळे ते घरातील तसेच गावातील वडीलधारे मार्गदर्शक म्हणून ओळखले जात. डिग्रस गावातील सामाजिक, आध्यात्मिक, राजकीय आणि सहकार क्षेत्रात होडगर परिवाराचे नेहमीच योगदान राहिले आहे. गावातील विविध उपक्रम, धार्मिक सोहळे, वारी परंपरा आणि सांप्रदायिक कार्यक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग असे. साधी राहणी, उच्च विचार यांचा आदर्श त्यांनी जपला. त्यांच्या व्यक्तिमत्वात नम्रता, भक्तिभाव आणि सेवाभाव याचा सुंदर संगम होता. त्यांची अंत्ययात्रा होडगर वस्ती ते डिग्रस गावठाण मार्गे अमरधाम येथे अत्यंत भावपूर्ण आणि भव्य वातावरणात काढण्यात आली. सनई, चौघडे, संबळ या पारंपरिक वाद्यांच्या निनादात, टाळ मृदुंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या घोषात अंत्ययात्रेला भक्तिमय स्वरूप लाभले. 100 तोफांच्या फटाक्यांच्या आतिषबाजीत त्यांना सलामी देण्यात आली. सर्वांच्याच डोळ्यात अश्रू आणि ओठांवर रामकृष्ण हरीचा गजर असा विलक्षण संगम त्यावेळी अनुभवायला मिळाला. अंत्ययात्रेस राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, सहकार व न्यायविधी क्षेत्रातील मान्यवरांसह मोठ्या संख्येने आप्तेष्ट, नातेवाईक व ग्रामस्थ उपस्थित होते. खंडू कोळपे सर यांनी त्यांच्या जीवन प्रवासाचा थोडक्यात आढावा घेत श्रद्धांजली अर्पण केली. उपस्थितांनी सामूहिकरित्या पसायदान म्हणत त्या महान आत्म्यास भावपूर्ण निरोप दिला. कैलासवासी नाथाजी ठकुजी होडगर यांचा दशक्रिया विधी गुरुवारी दिनांक 12 मार्च 2026 रोजी सकाळी 8 वाजता डिग्रस अमरधाम येथे संपन्न होणार आहे. शतकभराचा आध्यात्मिक वारसा, भक्तीचा अखंड दिवा आणि कुटुंब प्रमुख म्हणून दिलेला संस्काराचा ठेवा हेच त्यांचे खरे स्मारक ठरेल. त्यांच्या जाण्याने डिग्रस गावातील वारकरी परंपरेत एक मोठी पोकळी निर्माण झाली असली तरी त्यांनी दिलेले संस्कार आणि नामस्मरणाची शिकवण पुढील पिढ्यांना सदैव मार्गदर्शक ठरेल. शतायुषी ठरलेल्या वारकरी संप्रदायातील महान व्यक्तिमत्वाला भावपूर्ण श्रद्धांजली. रामकृष्ण हरी. परस्परे परो मैत्री मानते दुरितांते निगरताओ
बंधू आणि भगिनींनो, वडगर परिवारातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व कैलासवासी नाथाजी ठकूजी वडगर यांचं आज सकाळी 9:30 वाजता वृद्धापकाळानं दुःखद असं निधन झालं. त्यांच्या जाण्यामुळं वडगर परिवारामध्ये जी पोकळी निर्माण झाली ती निश्चितच कधीही भरून निघणार नाही. तर अतिशय आध्यात्मिक वृत्ती असलेलं हे व्यक्तिमत्व होतं. स्वर्गीय ठकूजी बाबा यांना 6 मुले आणि त्या 6 मुले आणि 3 मुली, हे 6 भावंड आणि 3 बहिणी असा हा मोठा परिवार होता. त्यातील गंगाजी बाबा, बारको बाबा, कुसा बाबा, भागा बाबा, नाथा बाबा आणि मारुती बाबा. नाथा बाबा हे 5व्या नंबरचे. त्यांचे उर्वरित 5ही भाऊ या ठिकाणी स्वर्गवासी झालेले आहेत. अतिशय आध्यात्मिक असा हा परिवार, वारकरी संप्रदायाची आवड असलेला हा परिवार. या परिवाराचं वैशिष्ट्य म्हणजे मूल जन्माला आल्यानंतरच लगेच त्या मुलाच्या गळ्यामध्ये माळ घालणं हे यांचं एक पूर्वीपासूनची धारणा होती. अतिशय आध्यात्मिक, धार्मिक, सामाजिक आणि राजकीय कार्यात अग्रेसर असलेला हा परिवार होता. 1926 साली नाथाजी बाबा यांचा जन्म झाला आणि आज 2026 3 मार्च 2026 ला त्यांचं निधन झालं. म्हणजे बरोबर 100 वर्ष त्यांनी आयुष्याचे पूर्ण केले. या 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये अतिशय काबाड कष्ट करून, आपल्या कौटुंबिक जीवनाशी संघर्ष करून त्यांनी आपला कुटुंब फुलवलं, संसार फुलवला, मुलाबाळावर चांगले संस्कार केले. त्यांचे पुतणे असतील, नातू असतील, पंतू असतील, आजही अतिशय गुण्यागोविंदानं, आपुलकीनं हे कुटुंब या ठिकाणी आज गुण्यागोविंदानं आनंदाने राहतंय. एकमेकाच्या सुखदुःखात हा परिवार नेहमी सक्रिय असतो. नाथाबाबांच्या जाण्यामुळं या वडगर परिवाराला, डिग्रस ग्रामस्थांना व नातेवाईकांना जे दुःख झालं त्या दुःखातून सावरण्याची शक्ती परमेश्वराने त्यांना द्यावी. तसेच नाथाजी बाबांना परमेश्वराने आपल्या पायाची जागा द्यावी अशी आपणा सर्व उपस्थितांच्या वतीनं परमेश्वराची प्रार्थना करतो. उन्हाची तीव्रता खूप आहे. सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, आध्यात्मिक, विधी, न्याय या सर्व क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे. परंतु वेळेअभावी आणि उन्हाची तीव्रता लक्षात घेता आपण सर्वांच्या वतीनं या ठिकाणी नाथाजी बाबांना आपणा सर्व उपस्थितांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करतो आणि सर्वांना विनंती करतो की सर्वांनी जागेवर उभा राहा. आपण पसायदानानं या ठिकाणी सामुदायिक श्रद्धांजली अर्पण करूया. महासत्ता न्यूज, संगमनेर.